Yes, good evening all. Waiting after a long time. Yes, मला आपली 4 मिनिट्स ऑलमोस्ट झाली आहेत. वेक्टर डिफरन्शिएशन आपण कंप्लीट केलंय. एलडी कंप्लीट केलंय, फुरियर कंप्लीट केलाय, झेड केलाय, लॅपलेस केलाय, न्यूमेरिकल मेथड सुद्धा अर्ध झालेला आहे. ऑलमोस्ट 4 मिनिट्स झालेली आहेत. Now we'll go for grade number 5 first, which is common for all. आणि मग एक्स्ट्रा लेक्चर्स करून मी जी अनकॉमन युनिट्स आहेत, फॉर एक्झाम्पल न्यूमेरिकल मेथड ज्यांना आहे त्यांचं पूर्ण करेल आणि स्टॅट्स प्रोबॅबिलिटी ज्यांना आहे त्यांचं पूर्ण करेल. स्टॅट्स प्रोबॅबिलिटी कुणाला नाहीये या सेमला. येस, एक्झाम्स झालं तर फायनल काही एमसीक्यू होणार आहे, थिअरी होणार आहे, त्यानुसार मला कोर्स घ्यायचा होता खरं. अजून काही नाही ना, रेग्युलर सेटचं काही नाही. रेग्युलर सेटचं काही नाही. ओके ओके. येस, सो लेट अस मूव टू नाउ वेक्टर इंटिग्रेशन. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे वेक्टर इंटिग्रेशन. ओके, सो विल गो फॉर अ न्यू युनिट and that is vector integration. सगळ्यात महत्वाचं नवीन युनिट आहे वेक्टर इंटिग्रेशन. Yes, vector integration. And now we'll go for type 1. यातला आपण type 1 सुरू करू. And type 1 is a line integral. Type 1 is line integral. तो line integral आपण सुरू करणार आहे. Okay, so we start with line integral. So type 1 सुरू करणार आहे आपण, and that is line integral. लाईन इंटिग्रल पहा कसं करायचं वर्कआउट. फक्त लक्ष द्या, काही डेटा आपल्याला वेक्टर डिफरन्शिएशन मधून लागणार आहे आणि काही आपण नवीन जनरेट करणार आहोत. फक्त लक्ष द्यायचं सगळ्यांनी. सो विल गो फॉर एफ बार. सुरुवात आपण एफ बार ने सुरुवात करूया. तुम्हाला एफ बार म्हणजे माहिती आहे पोस्ट वेक्टर विच इज F1 I cap प्लस F2 J cap प्लस F3 K cap. करेक्ट? किंवा तुम्ही आता Fx I cap, Fy J cap, Fz K cap पण म्हणू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके, येस. हा सगळ्यांना स्क्रीन नीट विजिबल आहे ना रे? सगळ्यांना स्क्रीन नीट विजिबल आहे ना? येस, ओके. चलो, सो F1 I cap प्लस F2 J cap प्लस F3 K cap. दिस इज एफ बार. त्याच्यावर मी आर बार सुद्धा लिहून देतो. आर बार इज X I cap प्लस Y J cap प्लस ZK cap. ओके, आर बार इज XI प्लस YJ प्लस ZK. करेक्ट? पुढे dr बार बघा, म्हणजे मी याचा डेरिव्हेटिव्ह घेतोय. ओके, आर बार आपल्याकडे आहे, dr बार म्हणजे मी याचा डेरिव्हेटिव्ह घेतोय. सो इट विल बी dx I cap प्लस dy J cap प्लस dz K cap. ओके, f बार F1 I प्लस F2 J प्लस F3 K, आर बार XI प्लस YJ प्लस ZK, dr बार dxI प्लस dyj प्लस dzk. आता मी डॉट प्रोडक्ट घेतो. काय येणार आहे बघा, f bar dot dr bar. So dot product is f bar dot dr bar is f1 dx. कसं काय, तर डॉट प्रोडक्ट हे नेहमी I2I J2J K2K असणार आहे. सो मी डॉट प्रोडक्ट घेतो. I2I काय येणार f1 dx प्लस J2J काय येणार f2 dy, K2K काय येणार आहे f3 dz. बरोबर? आता मी दोन्ही साइडचे इंटिग्रेशन घेतो. इफ आय इंटिग्रेट बोथ साइड्स इट विल बी इंटिग्रेशन ऑफ f bar dot dr bar over region C is equal to integration of f1 dx plus f2 dy plus f3 dz over region C. करेक्ट? दोन्ही साइडला इंटिग्रेशन घ्यायचं आणि हे जे इंटिग्रेशन मिळतं ना, याला म्हणायचं वर्क डन. याला म्हणायचं वर्क डन. आठवतंय का? f bar dot dr bar म्हणजे वर्क डन. कसं काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असणार आहे? वर्क डन असणार आहे. ओके, पटकन ही थिअरी लिहून घ्या, मग मला एक तुम्हाला नोट लिहून द्यायची. पटकन थिअरी लिहून घ्या, मग मी तुम्हाला एक नोट लिहून देणार आहे.
नाही, कॅपिटल डी घ्यायची गरज नाही, कारण आपण इंडिव्हिज्युअल व्हेरिएबल घेतोय ऋषभ. आपण एक्स चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतो, वाय चा विथ रिस्पेक्ट टू वाय, झेड चा विथ रिस्पेक्ट टू झेड. आपण डी बाय डी एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स सगळ्यांचा, विथ रिस्पेक्ट टू वाय सगळ्यांचा असा घेत नाहीये, इंडिव्हिज्युअल डेरिव्हेटिव्ह घेतोय आपण, इंडिव्हिज्युअल डेरिव्हेटिव्ह घेतोय. येस, लिहून झालं की सांगा मला. येस, आता या प्रॉब्लेम काहीतरी याचा वेगळा आहे. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला सांगतो. सो हे तुम्हाला काय मिळालं, इंटिग्रल f1 dx प्लस f2 dy प्लस f3 dz. मला सांगा हे इंटिग्रेशन शक्य आहे का? शक्य असेल तर कसं करायचं, शक्य नसेल तर का नाहीये? हे इंटिग्रेशन शक्य आहे का? असेल तर कसं करायचं, नसेल तर का नाहीये? येस, सांगा. असेल तर कसं करायचं आणि नसेल तर का नाहीये? येस, येस, सांगा काय आन्सर. येस, सांगा काय आन्सर याचं. याचं कारण सांगतो तुम्हाला. हे सिंगल इंटिग्रल आहे, सिंगल इंटिग्रल लीड्स टू वन व्हेरिएबल. एकच व्हेरिएबल लागतं, आयदर एक्स ऑर वाय ऑर झेड ऑर एनी अदर व्हेरिएबल. पण सिंगल इंटिग्रेशन मध्ये एकच व्हेरिएबल हवं. जर एकापेक्षा जास्त व्हेरिएबल असेल तर सिंगल इंटिग्रल असू शकत नाही, मग ते डबल ट्रिपल होणार आहे. मग सिंगल इंटिग्रल मध्ये जर 3 व्हेरिएबल दाखवत असेल तर तुमची टास्क काय आहे, हे सगळं इंटिग्रेशन एका व्हेरिएबल मध्ये कन्व्हर्ट करा. जर तुम्ही हे सगळं एका व्हेरिएबल मध्ये कन्व्हर्ट केलं, म्हणजे आयदर एक्स मध्ये किंवा वाय मध्ये किंवा झेड मध्ये किंवा टी मध्ये किंवा आर मध्ये किंवा थिटा मध्ये, तरच ते इंटिग्रेशन शक्य आहे. दॅट इज व्हॉट लिमिटेशन ऑफ सिंगल इंटिग्रेशन. सिंगल इंटिग्रेशनचं हे लिमिटेशन आहे. लक्षात राहील सगळ्यांच्या? येस, सगळ्यांच्या लक्षात राहील का मी काय म्हटलं? नोट लिहा इथे. राईट, नोट दॅट. मी सांगतो अशी नोट लिहा. एक्सप्रेस लाईन इंटिग्रल, एक्सप्रेस लाईन इंटिग्रल, express line integral in the form of single variable, in the form of single variable, either x or y or z or theta or t, and integrate within corresponding limits. And integrate within corresponding limits. And integrate within corresponding limits. Yes. Now we move to question number 2 first. तुमच्याकडे बुक आहे, क्वेश्चन नंबर 2 आधी करणार आपण. ओके, क्वेश्चन नंबर 2 आधी करणार आहे. कसं करणार आहे बघा, लक्ष द्या सगळ्यांनी. चेक हाऊ टू डू दिस क्वेश्चन नंबर 2. सो विल स्टार्ट विथ क्वेश्चन 2. पहा कसं करायचंय, फक्त लक्ष द्यायचं सगळ्यांनी.
क्वेश्चन 2 नीट वाचा. क्वेश्चन नंबर 2 काय आहे? फाइंड वर्क डन मूविंग ए पार्टिकल अलॉन्ग y स्क्वेअर इज इक्वल टू x. y square is equal to x from 0 0 to 1 1 in the force field. So force field दिलाय. Imagine घेऊन देतो काय दिलंय बघा. So f bar is given. I will write f bar here, which is x square minus y square I cap plus 2xy j cap. X square minus y square I cap plus 2xy j cap. Okay, so this is what f bar. So हे f bar आहे. Right? f bar वरून मला सगळं करायचंय. कसं करायचं बघा. पहिली स्टेप नेहमी सगळ्या न्यूमरिकल्सला कॉमन राहील. करेक्ट. काय कॉमन राहील? तर एफ बार वरून एफ बार डॉट डीआर बार लिहा. एफ बार वरून एफ बार डॉट डीआर बार लिहा. कसं लिहायचं? तर एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर रिप्लेस आय कॅप बाय डीएक्स. बरोबर केलं ना? पण बघा आय कॅपच्या जागी काय टाकलं आपण? डीएक्स टाकलं. जे कॅपच्या जागी डीवाय, के कॅपच्या जागी डीझेड. द सेम वे आय कॅपच्या जागी डीएक्स प्लस 2xy जे कॅपच्या जागी डीवाय. सो पहिली स्टेप लिहायची, नेहमी लक्षात ठेवायचं एफ बार वरून एफ बार डॉट डीआर बार काढून टाकायचं. एफ बार वरून एफ बार डॉट डीआर बार काढायचं. पहिली स्टेप संपली. दुसऱ्या स्टेपला काय कर्व दिलाय बघा प्रॉब्लेम मध्ये, त्याच्यावरून सगळं कळणार आहे. काय कर्व दिलाय बघा प्रॉब्लेम मध्ये. प्रॉब्लेम मध्ये कर्व दिलाय वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स. प्रॉब्लेम मध्ये कर्व दिलाय वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स फ्रॉम 0 0 टू 1 1. हा त्यांनी कर्व दिलाय वाय स्क्वेअर एक्स आणि 0 0 टू 1 1. आता मी काय करतोय बघा. मला सांगा y इन टर्म्स ऑफ x इझी आहे का x इन टर्म्स ऑफ y इझी आहे? तर x इन टर्म्स ऑफ y इझी आहे. का? कारण चेक करा y स्क्वेअर इज इक्वल टू x म्हणजे रूट घ्यायला लागेल. जर आपल्याला y इन x करायचं असेल म्हणजे इथे रूट x येईल, ते अवघड होईल. त्यापेक्षा x इन टर्म्स ऑफ y करा, इझी आहे. मी x इज इक्वल टू y स्क्वेअर लिहितो. म्हणजे dx काय येईल सांगा? 2y dy. आता जर तुम्ही y मध्ये कन्वर्ट करताय तर कशाची लिमिट्स लागणार? y ची लिमिट्स. y ची लिमिट्स पॉइंट मध्ये आहेत 0 आणि 1. सो y लिमिट्स आर 0 टू 1. करेक्ट. पहिली स्टेप संपली. एफ बार वरून एफ बार डॉट डीआर लिहायचं. कसं? आय कॅपच्या जागी डीएक्स, जे कॅपच्या जागी डीवाय. चेक करा कुठलं कन्वर्जन इझी आहे. वाय इन टर्म्स ऑफ एक्स घ्यायचं असतं तर रूट घ्यावं लागलं असतं. एक्स इन टर्म्स ऑफ वाय आहे म्हणून असं लिहिलं मी. करेक्ट. आता बघा पुढे स्टेप नंबर 3. आता मी हे सगळं एफ बार डॉट डीआर बार मध्ये लिहितो. सो काय आहे बघा. एफ बार डॉट डीआर बार इज इक्वल टू एक्स स्क्वेअर तसंच मायनस वाय. आता तुम्ही वाय मध्ये कन्वर्ट करता ना, म्हणजे एक्स नकोच आहे आपल्याला. जर मी वाय मध्ये सगळं कन्वर्ट करतोय तर मला एक्स नकोच आहे. जर मला एक्स नकोच आहे तर मला एक्सची टर्म्स लिहायची नाहीये. ओके. मी काय करतोय बघा. सो आय विल गो फॉर सबस्टिट्यूशन. एक्सच्या जागी काय करणार? वाय स्क्वेअर. वाय स्क्वेअर स्क्वेअर का? कारण एक्सच्या जागी वाय स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर डीएक्स जागी 2y dy. करेक्ट. प्लस 2x. एक्स येणार वाय स्क्वेअर into y dy. मी x जागी काय टाकतो? y स्क्वेअर dx जागी 2y dy. हे सगळं dy कॉमन देतो. मी जर dy कॉमन घेतला तर काय येईल बघा. 2y into y raised to 4, 2y raised to 5, 2y into y square, 2y cube. करेक्ट. प्लस 2y cube. बरोबर ना? ब्रॅकेट कंप्लीट dy आणि हे कॅन्सल झालं. म्हणजे आलं 2y raised to 5 dy. करेक्ट. आता बघा पुढे काय आले. आता चौथी स्टेप अँड लास्ट स्टेप. लास्ट स्टेप काय करते? इंटिग्रेशन. कसं घ्यायचंय बघा. So it will be integration of f bar dot dr bar over region C is equal to integration of 2y raised to 5 dy from 0 to 1. 0 to 1. ह्या इंटिग्रेशन होता याचं 2 into y raised to 6 upon 6 between 0 to 1. करेक्ट. त्याका अप्पर लिमिट काय आहे बघा. yes, upper limit will be 2 by 6. upper limit 1 minus 0 म्हणजे 1 by 3. Correct? And this is your answer. समजलं सगळ्यांना? Everybody understood these 4 steps, right? f bar dot dr bar, I cap जागी dx, j cap जागी dy. सबस्टिट्यूशन बघा कुठली इझी आहे त्यानुसार करा. सगळं एका व्हेरिएबल मध्ये आलं होतं वाय मध्ये. एक्स ला कन्वर्ट केलं वाय मध्ये आणि इंटिग्रेशन केलं. सगळ्यांना हे सम कळलंय का? येस, एव्हरीबडी अंडरस्टूड दिस सम. येस, सगळ्यांना कळलंय का नाही? हा. येस. आता तुम्ही सिमिलर प्रॉब्लेम नंबर 1 आहे. प्रॉब्लेम 1 सुद्धा सगळ्यांनी करून टाकायचं लगेच. आय वॉन्ट यू ऑल टू सॉल्व प्रॉब्लेम 1 क्विकली. ओके. सगळ्यांनी प्रॉब्लेम 1 पण करून टाका लगेच. सगळ्यांनी प्रॉब्लेम 1 पण लगेचच करून टाका. सगळ्यांनी प्रॉब्लेम 1 सुद्धा लगेचच करून टाका. सगळ्यांनी प्रॉब्लेम 1 सुद्धा लगेच करून टाका.
येस, फर्स्ट आन्सर आलं की सांगा मला. येस, फर्स्ट झालं का? गॉट द आन्सर ऑफ फर्स्ट वन. येस, फर्स्ट आन्सर काय आहे? मला वाटतं -7/6 वगैरे असायचं त्याच्यामध्ये. कदाचित ते असेल. हा, करेक्ट, -1/6 वाटतंय मला. आलं का सगळ्यांचं? Then we move to next lengthy example. Yeah, -7/6. चलो, next. We'll go for next example. पहा कसं करणार आहे. Question number. Question number 3. Question 3 वरून आधी f bar लिहून घेऊया. So आधी f bar लिहून घेऊया. Evaluate integral f bar dot dr bar असं म्हटलंय. So I will first write f bar, and f bar is 2xy plus z cube I cap. फक्त लक्ष द्या, फार लेंदी समय. Plus x square j cap plus 3x z square k cap. Correct? I repeat, 2xy plus z cube I cap plus x square j cap plus 3x z square k cap along the straight line joining 1 minus 2 1 and 3 1 4. So along line दिले बघा,
along line 1 minus 2 1 along line 1 minus 2 1. So I write 1 minus 2 1 along line 1 minus 2 1 2 3 1 and 4. 1 minus 2 1 2 3 1 4. So along this line पहा कसं करायचं फक्त लक्ष द्या सगळ्यांनी आता. So I will go for step 1 आणि मी step 1 मध्ये जातो. So step 1 मध्ये मी f bar वरून f bar dot dr bar लिहिणार आहे. करेक्ट. सो मी f bar वरून f bar dot dr bar लिहून देतो. काय आहे बघा f bar वरून f bar dot dr bar. So it will be 2xy plus z cube replace I cap by dx plus x square replace j cap by dy plus 3xz square replace k cap by dz. करेक्ट. लाइन 1 minus 2 1 3 1 4 आहे. आता मी 2 पॉइंट फॉर्म वापरतो आणि आन्सर काढतो. कसं बघा मला 2 पॉइंट फॉर्म माहित असेल x minus x1 करेक्ट ना अपॉन x2 minus x1 बरोबर का आठवतंय का x minus x1 upon x2 minus x1 करेक्ट. y minus y1 upon y2 minus y1 z minus z1 upon z2 minus z1 हा फॉर्म आहे. व्हॅल्यूज टाका म्हणजे येणार x minus x1 x1 1 upon x2 minus x1 म्हणजे 3 minus 1 y minus y1 is minus minus plus 2 येणार upon 1 minus minus plus 2 z minus z1 is 1 z2 minus z1 म्हणजे 4 minus 1 correct. So we got it like this. So this is x minus 1 upon 2 is equal to y plus 2 upon 3 is equal to z minus 1 upon 3 is equal to t. का तर सगळं मला एका व्हेरिएबल मध्ये पाहिजे मला मल्टिपल व्हेरिएबल चालत नाहीत. मी ते लिहिलं. आता काय ते बघा x minus 1 is equal to 2t हे इकडे दिलं करेक्ट. पुढे y plus 2 is equal to 3t करेक्ट. पुढे z minus 1 is equal to 3t. So x is equal to 2t plus 1 y is equal to 3t minus 2 z is equal to 3t plus 1 correct. So dx is equal to 2 dt dy is equal to 3 dt and dz is equal to 3 dt correct. So we got it like this. आता हे सगळं मी x y z कन्वर्ट करून घेतलंय. जर सगळं टी मध्ये आलंय तर तुम्हाला लिमिट सुद्धा टी ची लागतील. लिमिट्स पण मी काढून देतो. कशी काढतोय बघा मी लिमिट्स. मी लिमिट सुद्धा टी ची काढून देणार आहे. मग टी ची लिमिट्स काढण्यासाठी कुठलं वापरायचं x वापरायचं y वापरायचं का z काही वापरा लिमिट सेम येणार. मी x वापरतोय. जर मी x वापरणार असेल तर मी याला बॉक्स करतो कारण मला हे x आणि t मधलं रिलेशन दिसतंय. मग x ची लिमिट्स आता ऑलरेडी काय आहेत बघा 1 to 3 इथे लिहितो मी 1 to 3. x1 टाका 1 minus 1 0 म्हणजे t 0 येईल. x3 टाका 3 minus 1 2 2 upon 2 1 येईल करेक्ट. सो वी गॉट इट लाईक दिस 0 to 1. आता हे सगळं मला इंटिग्रेबल टर्म मध्ये टाकायचं. आय वॉन्ट टू पुट दिस एव्हरीथिंग इन इंटिग्रेबल टर्म. पहा कसं करतो मी फक्त लक्ष द्या. आता तिसरी स्टेप आणि जी सगळ्यात लेंदी स्टेप आहे ती सुरू होणार आहे. लक्ष द्या सगळ्यांनी. जी सगळ्यात लेंदी स्टेप आहे ती सुरू होणार आहे. दॅट इज व्हॉट थर्ड स्टेप. So step number 3. In step 3, I will put this x, y, z, dx, dy, dz हे सगळं मी यात टाकणार आहे f bar dot dr bar मध्ये. आणि काय मिळतंय फक्त बघा आणि हे ज्याला जमेल त्याला तो पूर्ण प्रॉब्लेम जमणार आहे. करेक्ट. सो आय विल पुट दिस हिअर. पहा मी कसं करतोय. सो आय विल रीराइट f bar dot dr bar is equal to चला व्हॅल्यूज टाकूया आता. Yes, 2 into x. x किती आहे 2t plus 1 करेक्ट into y. y आहे 3t minus 2 plus z cube. z आहे 3t plus 1 ब्रॅकेट क्यूब करेक्ट. dx आहे 2dt. dx आहे 2dt. पुढे बघा आता प्लस x स्क्वेअर. x स्क्वेअर म्हणजे काय याचा स्क्वेअर. x काय 2t plus 1 ब्रॅकेट स्क्वेअर आणि पुढे काय बघा x स्क्वेअर dy. dy आहे 3dt 3dt करेक्ट. पुढे बघा आता प्लस शेवटची टर्म काय बघा 3 into x. x is 2t plus 1 बरोबर ना into z स्क्वेअर. z आहे 3t plus 1 ब्रॅकेट स्क्वेअर. dz काय बघा 3dt. दिस वी गॉट इट लाईक दिस. आता मी सिम्प्लिफाय करतो. कसं सिम्प्लिफाय करणार आहे बघा. 2 त्यात मल्टिप्लाय करा म्हणजे येणार 4t plus 2 into 3t minus 2. त्याला एक्सपांड करा. a plus b ब्रॅकेट क्यूब. a क्यूब म्हणजे 27t क्यूब plus 3a square b म्हणजे 9 3 27t square plus 3ab square म्हणजे येणार 3 9t
प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट 2 dt. मी जस्ट हा एक्सपांड केला, हे दोन ब्रॅकेट तसेच ठेवलेत. पुढे बघा आता याला एक्सपांड करूया. काय आहे बघा, ब्रॅकेट मध्ये 4t² प्लस 4t प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट 3 dt. करेक्ट. मी याला एक्सपांड केलं, 4t² प्लस 4t प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट 3 dt. करेक्ट. आता याला परत शेवटी करायला हवं ना ब्रॅकेट मध्ये. काय असं यांचं ब्रॅकेट 3 to the 6t करेक्ट प्लस 3 इंटू ब्रॅकेट. करेक्ट. याचं एक्सपान्शन काय आहे बघा, 9t² प्लस 2ab 6t प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट 3 dt. करेक्ट. मी काय केलं तर 9t² प्लस 6t प्लस 1. आता सगळं मल्टिप्लिकेशन करूया आणि काय येतं बघूया आपण. येस. सो फायनल टर्म आता मी मिळवतो. नीट बघायचं आणि सांगायचं मला. येस. 4t into 3t, 4 is 12, 12t² into 2, 24t². 4t into minus 2, minus 8t into 2, minus 16t. 2 is 6, 6 to the 12t. 2 to the minus 4 into 2, minus 8. यानी मल्टीप्लाई करें 27 into 2, 54t cube. 27 into 2 plus 54t². 9 to the 18t plus 2. We just multiply केलं. पुढे बघा आता. 3 ने मल्टीप्लाई करें 4 3 are 12. सो येणार आहे 12t² बरोबर. पुढे प्लस 12t प्लस 3. करेक्ट. प्लस पुढे बघा आता याने मल्टीप्लाई करूया. मी सगळ्या 3 ने मल्टीप्लाई केलाय. 9 6 are 54. 54 into 3 म्हणजे येणार 162 बरोबर ना. 162t cube. 54 into 3. 9 6 are 54 into 3. 6 is 36 into 3. 108 t². यानी याला 63 म्हणजे 18t बरोबर. पुढे बघूया 3 ने. 3 9s are 27. 27 3 9 27 into 3. 27 into 3 is 81. 81t². 3 6 are 18 into 3. 54t. 3 1 to 3. 3 is 9. ब्रॅकेट कंप्लीट dt. सगळं मल्टिप्लाय करून घेतलं बघा मी. आता सगळं ऍड करूया. काय येतं बघूया. 162t cube. करेक्ट. आता स्क्वेअरचे टर्म्स सगळे ऍड करूया. इथे तर बघूया स्क्वेअरच्या टर्म्स मध्ये सगळ्या स्क्वेअरचे टर्म्स. 54 नाही हे दोन येतील नाही का. 162 प्लस 54 हे 216 सॉरी. या दोघांचे रिलेशन हे आणि हे 216t क्यूब बरोबर. पुढे 54 प्लस 24 म्हणजे 78 बरोबर ना. 78 प्लस 108 किती आहे ना. 78 प्लस 108 178 186 plus 81 180 plus 80 is 260 plus 267 याची सम बघा किती आहे 267 and plus this one 268 267 279 बरोबर आहे का बघा. 279 येतंय का काय वेगळं चेक करा सर पटकन. 54 प्लस 24 म्हणजे 78 78 प्लस 108 म्हणजे 178 प्लस 8 186 186 प्लस 12 इथे येणार आहे 186 प्लस 12 196 and 2 198 प्लस 81 279 198 प्लस 81 किती येतं बघा 198 प्लस 81 279 बरोबर आहे. t². पुढे आता टी घ्या फक्त. हा पण झालाय. टी बघा किती आहेत 54 करेक्ट ना प्लस 36 18 54 18 4 90 झाले 90 then 24 minus 68 98t आणि कॉन्स्टंट्स बघा किती जातात. -8 plus 3 -5 -5 plus 2 -5 plus 2 -3 -3 plus 9 plus 6 ब्रॅकेट कंप्लीट dt. तरीही हे पूर्ण आन्सर नाही. आता चौथी स्टेप आणि चौथ्या स्टेप मध्ये मी घेणार आहे इंटिग्रेशन आणि ते सुद्धा सिंगल लिमिट मध्ये. बघा इंटिग्रल f बार डॉट dr बार ओव्हर nc इज इक्वल टू याचे इंटिग्रल 216t क्यूब प्लस 279t² प्लस 98t plus 6 bracket complete dt between 0 to 1 correct. yes. so आपल्याला काय मिळेल
याचं इंटिग्रेशन, हे इंटिग्रेशन घ्या, टी क्यूबचं टी रेस टू 4/4, टी स्क्वेअरचं टी क्यूब बाय 3, टीचं टी स्क्वेअर बाय 2, 16, अँड देन गो फॉर द आन्सर. येस, मला सांगा फायनल आन्सर काय येतं या प्रॉब्लेमचं. आणि सिमिलर प्रॉब्लेम नंबर मी सांगतो कुठले आहेत, आणि हा करा आणि मला याचं फायनल आन्सर सांगा. हा करा आणि मला फायनल आन्सर सांगा. येस, गॉट द फायनल आन्सर. किती येते आन्सर फायनल? Yeah, that's a correct answer. 2 not 2.
दॅट्स अ करेक्ट आन्सर. पण तुमच्या लक्षात आलं असेल तर प्रॉब्लेम प्रचंड लेंदी आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल तर प्रॉब्लेम फार लेंदी आहेत. या सगळ्यांचं झालंय का? एव्हरीबडी गॉट 202? येस. आता तुम्ही प्रॉब्लेम नंबर 4 बघा, 5 बघा, 6 बघा, 7 बघा, 8 बघा, 9 बघा, ऑलमोस्ट सिमिलर आहेत. ओके, ऑलमोस्ट सिमिलर. 4, 5, 6 आणि 7 मधला फर्स्ट सेमच प्रॉब्लेम्स आहेत. 2 पॉईंट फॉर्मच वापरायचा आहे. हाच कारण बेसिक टाईप आहे. आता तुम्ही हा टाईप बघा. बघा हा प्रॉब्लेम वाचा, मी सांगतो हा. करेक्ट चेक करा. प्रॉब्लेम नंबर 8. हा बघा, 8 मधलं थर्ड आणि सेकंड वाचा. फर्स्ट आणि सेकंड 8 प्रॉब्लेम आहे. हा बघा 8 प्रॉब्लेम, त्यातला हा फर्स्ट आणि हा सेकंड. मला सांगा फर्स्ट मध्ये काय करणार सांगा तुम्ही. 8 मधला फर्स्ट मध्ये काय करणार? 8 मधल्या फर्स्ट मध्ये काय करणार? येस, या 8 मधल्या फर्स्ट मध्ये काय करणार? येस, आर बार दिलाय ना. समथिंग आय कॅप, समथिंग जे कॅप, समथिंग के कॅप अँड एव्हरीथिंग इज गिव्हन इन टी ना रे. बघा सगळं टी मध्ये दिलंय. टी आय कॅप, टी स्क्वेअर, टी क्यूब, जे कॅप, टी स्क्वेअर, के कॅप. याचा अर्थ एक्स वाय झेड ऑलरेडी टी मध्ये दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला ही स्टेप स्किपच करायला लागेल. एवढं हे करण्याची गरज नाही. डायरेक्ट एक्स वाय झेड टी मध्ये लिहायचे, डीएक्स डिवाइड झेड लिहायचे आणि टी ची लिमिट्स दिलेत बघा. काय टी ची लिमिट्स दिलेत? 0 to 1. डायरेक्ट इंटिग्रेशन जायचं. हा एवढा पार्ट स्किपच होईल. कळतंय सगळ्यांना मी काय म्हणतोय? प्रॉब्लेम नंबर 8 मधला फर्स्ट. येस, आर यू गेटिंग दिस ऑर नॉट? 8 मधला फर्स्ट सगळ्यांना दिसतंय ना? तुमच्याकडे बुकही असेल. समजलं का मी काय सांगितलं? 8 मधल्या फर्स्ट मध्ये काय करायचं? येस. पुढे बघा 8 मधला सेकंड आणि तुम्ही सांगा काय करायचं. 8 मधल्या सेकंडला 8 मधल्या सेकंडला काय करायचं तुम्ही सांगा. एट मधल्या सेकंडला तुम्ही सांगा काय करायचं. येस, एक्स इज इक्वल टू वाय इज इक्वल टू झेड दिलंय आणि 3 कोऑर्डिनेट्स दिलेत. जर एक्स इज इक्वल टू वाय इज इक्वल टू झेड असेल तर डीएक्स इज इक्वल टू डीवाय इज इक्वल टू डीझेड असणार. बरोबर? मग काय करणार सांगा. कुठल्या व्हेरिएबलमध्ये प्रॉब्लेम कन्वर्ट करणार? कुठल्या व्हेरिएबलमध्ये प्रॉब्लेम कन्वर्ट करणार? येस, कुठल्या व्हेरिएबलमध्ये प्रॉब्लेम कन्वर्ट करणार? एक्स मध्ये, वाय मध्ये, झेड मध्ये. येस, कुठलंही चालेल कारण तिन्ही इक्वलच आहेत बघा. म्हणजे वाय आणि झेडच्या जागी एक्स टाका, एनी व्हेरिएबल चालेल. करेक्ट. आणि सगळ्याचे जर एक्स घेतलं तर लिमिट्स पण सेमच आहेत बघा सगळ्यांची, त्यामुळे काही फरक पडणार नाही. समजलंय? आता प्रॉब्लेम नंबर हा वाचा. 9th मधला थर्ड. 9th मधला थर्ड वाचा. 9th मधला थर्ड कशात कन्वर्ट करणार सांगा. 9th मधला हा जो थर्ड आहे ना त्याला कशात कन्वर्ट करणार सांगा. 9th मधला थर्ड कशात कन्वर्ट करणार सांगा. येस, 9th मधला हा जो थर्ड आहे याला कशात कन्वर्ट करणार सांगा. येस, एक्स मध्येच. का तर बघा वाय इन टर्म्स ऑफ एक्स शक्य आहे. आता हा वाय इन टर्म्स ऑफ एक्स म्हणजे काय? वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन 4, झेड इज इक्वल टू 3x क्यूब अपॉन 8. म्हणजे वाय सुद्धा एक्स मध्ये कन्वर्ट होतो, झेड सुद्धा एक्स मध्ये कन्वर्ट होतो आणि लिमिट्स पण एक्सची दिलेत बघा. म्हणजे कशात कन्व्हर्टेबल आहे? एक्स मध्ये कन्व्हर्टेबल आहे. समजलंय सगळ्यांना? आय वॉन्ट यू ऑल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम्स. मी सांगतो हे प्रॉब्लेम्स मार्क करून घ्या. मी सांगतो हे प्रॉब्लेम्स मार्क करून घ्या. हे आठवणीने करायचे. प्रॉब्लेम नंबर 8 आणि 9th मधला थर्ड. बाकी सगळे सिमिलर आहेत पण हे आठवणीने करा. प्रॉब्लेम नंबर 8 आणि 9th मधला थर्ड. ओके. येस, उरले प्रॉब्लेम मी नेक्स्ट लेक्चरमध्ये दाखवणार आहे. रिझन इज हे पुढचे 2 प्रॉब्लेम कमीत कमी अर्धा पाऊंडच येतील आणखी. सो इन्स्टेड ऑफ टुडे
वी वर्क ऑन दीज टू प्रॉब्लेम्स लॅटर. पण सगळ्यांनी आता इमिजिएट काम करा आणि चॅटमध्ये मला प्रॉब्लेम 8चं कम्प्लीट सोल्युशन पाठवायचं, प्रॉब्लेम 8चं कम्प्लीट सोल्युशन आणि प्रॉब्लेम 9चा थर्ड पार्ट पाठवायचा. 3 वेगळे प्रॉब्लेम्स आहेत बघा 9th मध्ये. सगळ्यांनी मला प्रॉब्लेम 8चं कम्प्लीट सोल्युशन पाठवायचं आणि प्रॉब्लेम 9चा थर्ड पार्ट पाठवायचा. ओके, येस, मी वेट करतोय, सगळ्यांनी मला पाठवा लगेचच.